पुस्तक वाचायची खरी मजा कधी येते माहिती का तुम्हाला? की जेव्हा त्यातल्या कथेशी आपण पूर्णतः समरस झालेलो असतो. त्यातल्या कॅरेक्टर्समध्ये आपण स्वतःला कुठेतरी शोधत असतो आणि लेखनाची भाषा एवढी ओघवती असते की पुस्तक वाचताना नवीन कोणती डिक्शनरी घ्यायची गरज नाही पडत. आज मी तुम्हाला अशा एका पुस्तकाविषयी बोलणार आहे ज्याचं नाव आहे कंट्या. या पुस्तकाचा रिव्ह्यू आज आपण या व्हिडिओमध्ये सादर करत आहोत. त्याआधी तुम्ही आमच्या रीडर्स डायसला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर रीडर्स_डायस इथे फॉलो करायला विसरू नका. तसेच असे सुंदर सुंदर बुक रिव्ह्यू व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अँड नाव लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ. कंट्या ही कादंबरी त्या पुस्तकांपैकी आहे की ज्याची कथा तुम्हाला मनात एवढ्या डीपर लेवलवरती स्पर्श करते ना, की असं पुस्तक वाचायची मजा येतच असते की मध्येच पुस्तक संपतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की यार का संपलं हे पुस्तक, मला अजून वाचायचंय. और लाईक याचा एंड असा होणं अपेक्षित नाहीये, याच्यामध्ये अजून खूप काही काही होऊ शकलं असतं. सो बेसिकली काय होतं की पुस्तक संपतं पण तुमच्या मनातली ती भावना अजून संपत नाही. ती भावना त्या कथेसोबत कुठेतरी तुमच्यासोबत प्रवास करत राहते आणि मग तुम्हाला असं वाटतं की यार हे पुस्तक तर आपण रिकमेंड केलंच पाहिजे. सो जेव्हा मी माझ्या मित्रमैत्रिणींना आणि इंस्टाग्रामवर फॉलोअर्सला जेव्हा मी हे पुस्तक रिकमेंड केलं होतं, तेव्हा मला एवढ्या सुंदर प्रतिक्रिया आल्या होत्या लोकांच्या की वाव, थँक्यू सो मच फॉर रिकमेंडिंग दिस बुक. तर असं आहे की असतात अशी काही पुस्तकं असतात जी तुम्हाला अशी अजून वाचावीशी वाटतात, मग क्रेविंग होतात. त्यापैकी हे आहे पुस्तक. जसं पुस्तकाची एक स्टोरी असते ना, तसं एक लेखकाची पण स्टोरी असते की त्याने ते पुस्तक लिहायला कसं घेतलं आणि मग शेवटपर्यंत त्यांचा प्रवास काय होता. तशीच व्हॉट आय फील इज की आपल्या वाचकांची पण एक स्टोरी असते की ते पुस्तक माझ्यापर्यंत कसं आलं किंवा मी कसं विकत घेतलं और मी संपवलं की नाही. आता यातली अनेक पुस्तकं आहेत जी मी वाचली आहेत पण अशी मध्ये मध्ये सोडून दिली. पण कंट्या इज नॉट वन ऑफ दोज बुक्स. कंट्याचं असं आहे की मी एका बुक शॉप मध्ये गेले होते जस्ट सहज असं पाहणी करायला, ज्याला आपण विंडो शॉपिंग म्हणतो ना तसं. तर मी गेले होते आणि तिथे गेल्यावरती मला त्या बुकशॉप ओनरनी सांगितलं की यार हे पुस्तक तुम्ही वाचा, तुम्हाला आवडेल मे बी. मी म्हणलं नाही, मी सध्या कादंबरी वाचायच्या काय मी झोन मध्ये नाहीये, मला जरा सेल्फ हेल्प पुस्तक रिकमेंड करा. अँड देन ही इज लाईक की नो, रीड धिस म्हणे, हे तुम्हाला खूप आवडेल. मला असं वाटलं की त्यांना नाही का पुस्तक माझ्यापर्यंत सरकवायचं आहे म्हणून ते म्हणताय. मग ठीक आहे म्हटलं चला ट्राय करूया. तर याचं जे कव्हर पेज मला खरं तर खूप आवडलं होतं. याची एक कॉन्ट्राडिक्टरी बाब मला अशी दिसली की त्याच्या गळ्यामध्ये चेन आहे, इफ यू कुड सी, परंतु मागे सायकल आहे. आता युजली आपल्या डोळ्यासमोर असं असतं की जर असं गळ्यात चेन घालणार असं कुठलं गुंडा टाईप वगैरे असेल तर मागे ऍटलिस्ट बाईक तरी पाहिजे. आय मीन सायकल कशी काय आणि खाली बॅग आहे, म्हणजे शाळेची या मुलाची थोडक्यात स्टोरी असेल असं मला वाटलं होतं. आणि म्हणून म्हटलं चला लेट्स गिव्ह इट अ ट्राय. अँड दॅट ट्राय वॉज रिअली रिअली वर्थ ऑफ ऑल द टाइम. म्हणून मग आज मी हे पुस्तक तुम्हाला रिकमेंड करत आहे. कंट्या कोण आहे माहिती का? तो 9वीत शिकणारा एक खोडकर मुलगा आहे की जो हाणामाऱ्या करतो, शिवीगाळ करतो आणि त्याला त्याच्याकडे बघून असं वाटतं की यार याच्यावरती आईवडिलांनी काही संस्कारच केलेले नाहीयेत. म्हणजे अशा मुलांकडे ना गावात असं म्हणलं जायचं की यार हे लोक नाही का धरणीला भार आहेत वगैरे, जन्मलाच नसता तर बरं झालं असतं असं पण आई वडील म्हणतात. तर अशा प्रकारचा तो कंट्या आहे. आणि मला सुद्धा असं वाटतं की जर तुम्हाला असं ग्रामीण जीवनातलं जर तुम्हाला असं बॅकग्राऊंड असेल ना, तर अशी लोक, अशी मुलं कधी ना कधी तर तुम्हाला जीवनात तुमच्या भेटलेलीच असतात. और मे बी तुम्ही पण त्यापैकी एक असू शकता. तर हा असा हाणामाऱ्या करणारा, शिवीगाळ करणारा कंट्या गावाला नको नकोसं झालेला असताना ती कादंबरी वाचताना मी मात्र त्याच्या भयंकर प्रेमात पडले होते. आय मीन आय एम लाईक की यार चालता फिरता रेड फ्लॅग येतो, मला कसं काय आवडला. बट ठीक आहे, आय मीन दॅट्स हाऊ इट वर्क्स. तर असं आहे की हा जो कंट्या आहे ना तर तो लोकांना आवडत नाही, ठीक आहे, परंतु त्याची एक सॉफ्ट बाजू आहे जिथं तो त्याच्या नाही का भावना अशा फुलासारख्या उमलून बाहेर येतात. आणि तेव्हा त्याला असं वाटतं की ना तो नारळासारखा आहे की बाहेरून टणक आहे, आतमधून खूप सॉफ्ट आहे, असं मलई मलईवाला मऊ मऊ टाईप आहे तो. तर हा असा कंट्या, आय मीन याची जी कथा आहे, जेव्हा मी वाचत होते तर तेव्हा असं झालं की जेव्हा तो प्रेमात पडला एका मुलीच्या, तेव्हा मी पण पडले प्रेमात. जेव्हा तो हसला तेव्हा मी पण हसले आणि जेव्हा तो रडला तेव्हा मी पण रडले. सो इट इज लाईक दॅट की तुम्ही तुमचं स्वतःचं वेगळं अस्तित्वच विसरून जाता आणि तुम्ही त्या स्टोरीमध्ये स्वतःला असे बघायला लागता. तर हे त्यापैकी एक आहे. तर या कंट्याचे पर्सनॅलिटी ट्रेट्स एवढे भारी आहेत ना की त्याने ना सायकलवरती एक ड्रायव्हर ठेवलेला असतो. असं प्रेमात ना तो वेडेचाळे करत असतो. जेव्हा त्याला एक मुलगी आवडायला लागते तेव्हा असं तो ज्या प्रकारे वर्णन केलं आहे लेखकाने, तेव्हा असं माझ्या पण मनात असं मी खुदकन हसले होते. इट इज लाईक दॅट. तर असं आहे की हा कंट्या खूप म्हणजे बेशिस्त आहे, नको नकोसा असलेला, पण तो चाचणी परीक्षेत पहिला येतो.
ठीक आहे. आणि मग त्याला ना सगळे नाही का असे एकदमच त्याला खूप मान सन्मान द्यायला लागतात, सगळेजण हारतुरे वगैरे करायला लागतात. पण जेव्हा त्याला एखादी मुलगी ती आवडते, जेव्हा त्या मुलीच्या घरी कळतं, जेव्हा तेव्हा त्याची गाढवावरून धिंड काढली जाते. सो हे असं असतं ना लाईफमध्ये, दोन्ही गोष्टी जेव्हा चांगलं होतं तेव्हा तुमच्यासोबत तेवढंच वाईट सुद्धा होऊ शकतं. हा बॅलन्स लेखकाने खूप चांगल्या पद्धतीने सांगितला आहे. सो स्टोरी टेलिंग किंवा स्टोरी रायटिंग जे म्हणतो ना, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे कंट्या ही कादंबरी आहे असं मी म्हणेन. मी असं म्हणेल की या कादंबरीच्या माध्यमातून लेखक गणेश बर्गे यांनी मानवी स्वभावाचे विविध पैलू वाचकांसमोर उलगडून दाखवले आहेत. म्हणजे अपराधीपणाची भावना, राग, द्वेष, जळफळाट होणं, किंवा आई वडिलांची ती आठवण, प्रेम, माया, जवळच्या लोकांपासूनची जी ताटातूट होते, आणि मग जगण्यासाठीचा जो संघर्ष असतो की माणूस जेव्हा असं इथपर्यंत येतो तो काहीही करायला तयार होतो. आणि बाय द वर्ड काहीही मी म्हणेन ना, त्याचं जे अर्थ आहे तो तुम्हाला हे पुस्तक वाचल्याशिवाय समजणार नाही. सो एका खूप डीप लेवलवरती हे पुस्तक जेव्हा शेवटी घेऊन जातं ना, तुम्हाला असं वाटतं की यार का, म्हणजे असं का झालं, याचा शेवट पण वेगळा होऊ शकला असता. आय मीन प्रेमात पडणं काही चुकीचं नाहीये. एखाद्यासोबत एवढं वाईट कसं काय होऊ शकतं, त्याचं बेस्ट उदाहरण कंट्या आहे. सो मी तुम्हाला चॅलेंज करते की हे तुम्ही पुस्तक वाचा, आणि जर तुमच्या डोळ्यात एकही थेंब आला नाही ना पाण्याचा, मग मला सांगा की का नाही आला थेंब? दगड आहात का तुम्ही? So, जेव्हा हे पुस्तक माझं संपलं ना, तर मला ना लेखकाचा ऍक्च्युली राग आला होता. मला असं वाटलं की म्हणजे तुम्ही माझ्या भावनांचा का वापर केलात? म्हणजे असं झालं की यार तुला पुस्तक वाचायला आवडतं ना, घे घे हे पुस्तक वाच, मग तुला दाखवतो की पुस्तक वाचतानाचा तो नाही का व्हॉट पेन इज अबाउट, काय वेदना काय असतात हे ते पुस्तक वाचताना मला कळालं. सो मला असं वाटलं की हे पुस्तक वाचल्यावर मी थोडीशी रडत आहे, आणि ते लेखक नाही का माझ्याकडे बघून हसतायत की वाच अजून पुस्तकं, मग दाखवतो तुला. आता एवढी जी मी बडबड केली आहे त्यावरून तुम्हाला कळलं असेल की या कादंबरीची जी जी कथा आहे ना, ती मी पूर्णतः जगली आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की या कादंबरीतल्या मला आवडलेल्या 3 महत्वाच्या गोष्टी. त्यातली पहिली गोष्ट तर ही आहे की कंट्या हे कॅरेक्टर तसं का आहे, आय मीन गावाची नाकीनऊ आणलेला हा मुलगा असा का बनला, याला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, त्यासाठी कोणता भूतकाळ त्याच्यासोबत काही घडलंय का वाईट, हे सगळं लेखकाने खूप सुंदर पद्धतीने आणि समजेल अशा भाषेत एक्सप्लेन केलं आहे, की ज्यामुळे आपल्याला कळतं की ओके दीज आर द रिझन्स वाय ही बिहेव्स लाईक दॅट. सो ते एक पहिलं रिझन आहे. दुसरं अजून हे कारण आहे की की ही कथा फिक्शनल आहे, म्हणून फिक्शन आहे म्हणून काहीही मनाला वाटेल ते लिहावं असं लेखकाने कुठेच केलं नाहीये. म्हणजे तो मोह होतो ना तुम्हाला की तुम्ही लिखाण पण एन्जॉय करताना एका पॉइंटला तुमचा तो पाय घसरतो. तसं कुठेच नाही झाले. ती एक ब्लर लाईन, ती लिमिट लेखकाने क्रॉस नाही केलीये. त्याच्यामुळेच की काय होतं की कथा खूप रिलेटेबल वाटायला लागते, आणि ऍक्च्युली असं वाटते की हे पण वास्तविक आहे आणि कुठंतरी नक्कीच घडलेलं असेल. मे बी माझ्या आयुष्यात नाही, मे बी माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात नाही, बट डेफिनेटली हे कुठंतरी जगात घडलेलं असू शकतं. अँड द थर्ड पॉइंट इज की येस, खेडेगावातल्या लोकांची जी मानसिकता आहे ना, तर ती कंट्याच्या वयाला धरून लिहिलेली कथा असल्याने ती मानसिकता त्या कोवळ्या वयात त्याच्यावरती कसा परिणाम करते, आणि द काइंड ऑफ पर्सन ही बिकम्स इन फ्युचर, की त्याला नाही का नंतर राजा व्हायचं असतं, आणि राजा झाल्याशिवाय तो गावात वापस येणार नाही या ध्येयाने तो पेटून उठतो. तर ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ना, तर त्या मला असे कॅरेक्टरायझेशनचं जे इव्हॉल्व्ह होणं मला खूप आवडलं. आता यातल्या न आवडलेल्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर, आता तसं तर काही आवडलं नाही असं नाहीये, पण तरी मला तुम्हाला सांगायचं की याचा जो एंड आहे ना, तो अतिशय निराशाजनक आहे, खूप दुःखद आहे. कारण की माझं असं झालं होतं की मी तहान भूक विसरून पुस्तक वाचत होते, आणि मला तो एंड ऍक्च्युली जाणून घ्यायची सुपर डुपर एक्साइटमेंट होती. पण तसं काही झालं नाही, म्हणून मला खूप वाईट वाटलं होतं त्याचा तो एंड पाहून, बिकॉज तो मला पूर्णतः अनपेक्षित होता. सो यू आर समवन लाईक मी, की ज्यांना नाही का हॅपी एंडिंग वाल्या गोष्टी आवडतात किंवा फील गुड वाल्या कथा वाचायला आवडतात, तर प्लीज प्लीज डोंट गो फॉर दिस, अदरवाईज तुम्ही माझ्यासारखेच खूप सफर व्हाल. बिकॉज मला असं वाटतं ते असं इंस्टाग्रामवर म्हणतात ना की यू सफर मोर इन युअर थॉट्स इन युअर इमॅजिनेशन दॅन इन रिअल, असं काहीतरी झालंय माझ्यासोबत. हे असं होतं की मी एवढे सेल्फ हेल्प पुस्तक वाचते ना, अशी कोट्स माझ्या तोंडातून सहज बाहेर पडतात, आणि मी हे असे पुस्तक माझ्यासाठी, माझ्या कोमल हृदयासाठी बनलेले नाहीयेत. ओके, सो प्लीज यार असले पुस्तकं मला देऊ नकोस. ओके, नंतर तर सो
कसा वाटला हा व्हिडिओ मला प्लीज प्लीज कमेंट सेक्शन मध्ये कळवा. हे पुस्तक वाचणं एक वेगळी जर्नी होती आणि या पुस्तकाचे व्हिडिओ बनवणं माझ्यासाठी फुल ऑन वेगळी जर्नी होती. या पुस्तकाच्या अनेक रील्स आणि पोस्ट मी इंस्टाग्रामवर अपलोड केल्या आहेत. readers_dice हे पुस्तक Amazonवर अवेलेबल आहे. अशा पुस्तकांचे अजून तुम्हाला छान छान रिव्ह्यू व्हिडिओ जर हवे असतील तर त्याआधी तुम्ही हे सबस्क्राईब करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, सो दॅट आपण या आपल्या वाचन संस्कृतीचा प्रसार जगभर करूया आणि मराठी पुस्तकांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचूया. थँक्यू सो मच की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला. मी तुमची भरपूर आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.